श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणी, कैसे आहात? बरे आहात ना? आज माझा बेत चाललं कैरीचं लोणचं करायचं. माझ्या आहोने कैऱ्या आणल्या होत्या, त्यांच्या मित्रांनी दिलेल्या. त्यांना अर्धा 1 किलो, 1 किलो पकडा, 1 किलो एवढ्या दिलेल्या. विचार चालला आहे आज बेत करूया कैरीचं लोणचं करायला, पण वर्षभरासाठी नाही, असं आपला अर्धा दिवससाठी असं थोडंसं करून बघायला, असं तोंडाला लावायला. काही नसेल तर बरं वाटतं ना. डाळ भात आणि लोणचं, आणि कोण नाही कोणचं. मी सांगते तुम्हाला 8-10 दिवसासाठी करायचं, पण आमच्याकडे माझ्या आहोला तेवढं आवडतात की ते 2 दिवसातच संपवतील. मग एवढं आवडतं त्यांना. त्यांना लोणचं, फोडणीचा भात त्यांचं खूप आवडतं. त्यांना रोज दिलं तरी चालेल पण मला आवडत नाही त्यांनी रोज खाल्लेलं. काहीतरी बरं वाटतं ना. त्यांना आंबट वस्तू बोलली की खूप आवडतं, म्हणून त्यांना माहीत नाही, त्याने आणून दिले. त्यांना बोली बघेन, मला टाईम भेटला तर करेन असं बोलली त्यांना. संध्याकाळी आल्यावर सरप्राईज देईन त्यांना. मला असं काम करताना गाणी बोलायला फार आवडतं. बरं वाटतं जरा, मग तेव्हा टाईम पण निघून जातो. तुम्हाला आवडतं की नाही गाणी बोलायला? तेव्हा टाईम निघून जातो ना काम करताना, म्हणजे वेळ कधी निघून जातो कळतच नाही. त्यामुळे गाणी बोलून काम करू तेवढं चांगलं आहे ना, आपला पण टाईमपास होतो आणि कामही लवकर होतात. त्यामुळे नाहीतर काय, नाही बोलायला पाहिजे ना, स्पीकरवर गाडी लावायची, नाही ऐकायचं आणि कामं करायची. बरोबर ना. सर्वप्रथम मी तेल गरम करायला ठेवले. आपलं नॉर्मल सनफ्लॉवर, कुठलं पण सनफ्लॉवर तेल चालेल आपल्याला. ते गरम करून थंड करायचं. मग इथे घेतले काश्मीरी लाल डिलक्सची, डीमार्टमधून आणलेली मी. दाखवते तुम्हाला, पॅकेट दाखवते त्याचं. म्हणजे त्याचा कलर पण छान येतो. आणि हे मी डीमार्टमधून घेतलेली, कलर पण छान येतो आणि ती चवीला पण छान लागते, छान वाटतं. आणि ही आपली मोहरीची डाळ, राईची डाळ बोलतो त्याला, ती. बस नंतर करताना तुम्हाला दाखवतो. हे सर्व साहित्य: तेल, लाल तिखट, राईची डाळ, मीठ आणि आपल्या कैऱ्या. सर्वप्रथम मीठ टाकायचं. असं केल्याने काय चारी बाजूला मीठ लागतं सर्व. ते वर्षभर टिकण्याचं ते करतात, तर मीठ लावून, हळद लावून ते तुम्ही ठेवून द्यायचं उन्हामध्ये वगैरे. आता काय मला वर्षभरासाठी तर नाही करायचं आहे, 8-10 दिवसासाठी करायचं आहे. म्हणजे आपलं नॉर्मल मी असंच करते. त्यानंतर हा मसाला, हा तिखट पण आहे आणि चवीला पण छान आहे. बघा कसा कलर वाटतो, बघा लाल लाल भडक. तेवढं तिखट पण आहे. मग तुमच्या हिशोबाने टाका तुम्ही. माझ्या आहोला तिखट आवडतं म्हणून मी त्या हिशोबाने टाकलं. म्हणजे काय असं केल्याने सर्व मसाला वगैरे, सर्व मीठ वगैरे सर्व व्यवस्थित टाकतं. आणि काय मग राईची डाळ टाका. त्याला काय करायचं नाही, एवढी मेहनत घ्यायची एवढी हे नाही आहे. मीठ तुमच्या हिशोबाने टाका. कोणाला जास्त खारट लागतं, कोणाला कमी खारट लागतं. मी आपलं मीडियम टाकलं आहे. तेल बघा किती गरम आहे, काय गरम आहे तेल, अजून तेल गरम आहे. मग जरा थंड होऊ दे तेल,
मग थोड्या वेळाने तेल टाकूया आपण, कारण अजून गरमच आहे ते म्हणून. मस्त एकदम छान. हे बघा कलर बघा सुंदर, बघा किती छान वाटतं की नाही, बाजारातून आणल्यासारखं. आता फक्त तेलाचीच वाट बघायची. थंड झाल्यावर जर थोडंसं कोमट पाहिजे तेल, चांगलं कडून घ्यायचं आणि मग कोमट करायचं, नंतर टाकायचं. कच्चं तेल टाकायचं नाही, मग ते बरोबर चवीला पण बरोबर लागत नाही. बघा कलर बघा किती सुंदर वाटतं की नाही, रेडीमेड आणल्यासारखं. नंतर मी तेल टाकल्यावर पण परत दाखवते व्हिडिओ बनवून. आता हे कोंबड झालेलं आहे तेल. एवढं मगाशी सांगितलं ना मी तेल टाकायचं, मग कोमट व्हायची वाट बघत होते. सर्व तेल घेतले मी. आता हे त्याला चमच्याने चांगलं व्यवस्थित मिक्स करून थोडंसं हलक्या हाताने खालून वरून हलवून बघा कसं किती छान वाटते. बघा तवंग वगैरे त्याची तरी वगैरे किती छान वाटते. हे झालंय आपलं घरगुती लोणचं. हे बघा किती सुंदर आहे, बघितलं. हे झालं लोणचं तयार. तुम्हाला आवडलं असेल लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.